राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्र शासनाकडून येत आहे. संपूर्ण बातमी पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरतीही प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. फक्त 12 जिल्ह्यांचीच कर्जमाफी होणार, बाकींचे जिल्हे रद्द. यांनी कर्जमाफींची वाट बघू नये. ही पहा 12 जिल्ह्यांची यादी. 31,000 कोटींच्या थकीत कर्जमाफीसाठी 15 डिसेंबरपूर्वी ही कागदपत्रे बँकेत जमा करा. गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि पूर यासारख्या संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. 2025च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने 30 जून 2026 पूर्वी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल असं वारंवार आश्वासनही दिलं आहे. या आश्वासनानंतर कर्जमाफीची प्रत्यक्ष प्रक्रिया आता सुरू झाली आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध सोसायट्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाचा डेटा गोळा करायला सुरुवात केली आहे. यवतमाळ, लातूर, अहिल्यानगर, बुलढाणा अशा जिल्ह्यांमध्ये कर्मचारी गावोगावी फिरून थकीत आणि चालू कर्जाची माहिती एकत्रित करत आहेत. राज्यस्तरीय बँकर समितीनुसार सध्या शेतकऱ्यांकडून सुमारे 31,000 कोटी रुपयांची कर्ज थकीत आहेत. कर्जमाफीचे निकष, पात्रता आणि मर्यादा निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने एक विशिष्ट गट आता नेमला आहे. या अहवालानंतरच कर्जमाफीचे अंतिम नियम, पात्रता आणि कर्जाची मर्यादा स्पष्ट होणार आहे. कर्जमाफीचा लाभ मिळण्यात कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे तातडीने अद्ययावत करून बँकेत जमा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरी मित्रांनो, आवश्यक कागदपत्रे काय आहेत हेही जाणून घ्या. सर्वात प्रथम 7/12 उतारा, 8 उतारा, आधार कार्डाची प्रत, बँक खात्याचे क्रमांक, आधारशी जोडलेला मोबाईल नंबर आणि फार्मर आय डी असणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय हे कामही वेळेत करा, नाहीतर लाभ मिळण्यास उशीर होईल. शासनाकडून तयार होणाऱ्या यादीत तुमचे नाव योग्य प्रकारे समाविष्ट व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टींची त्वरित खात्री करून घ्यावी. सर्वात अगोदर बँकेत जमा केलेली सर्व कागदपत्रे तपासून घ्या. त्यानंतर तुमचा 7/12/8 उतारा अद्ययावत म्हणजे अपडेट करा. मोबाईल क्रमांक आधारशी लिंक आहे की नाही याची पण खात्री करून घ्या. कर्जाची रक्कम, तारीख आणि खात्याची स्थगिती बँकेत बरोबर नोंदवली की नाही हेही तपासा. या नोंदी वेळेवर आणि अचूक झाल्या तरच कर्जमाफीचा लाभ तुम्हाला सहज मिळेल. चुकीच्या नोंदीमुळे प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात आणि नुकसान पुन्हा शेतकऱ्यांचेच होईल. तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरतीही प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल.